बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीच्या वतीने राज्यात बंदची हाक देण्यात आली। या पार्श्वभूमीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन उद्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक घेतली। महाविकास आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आज तुम्ही बैठक घेतली आहे, काय तयारी? महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे। हा बंद माता भगिनीच्या संरक्षणासाठी आहे। या माता भगिनीच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। सरकार झोपलेलं आहे। या सरकारला जागं करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा बंद कडकडीत व्हावा अशा प्रकारचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। निश्चित हा जिल्हा पूर्णपणे जिल्हा नव्हे तर हा मराठवाडा पूर्णपणे कडकडीत बंद राहील आणि माता भगिनीच्या संरक्षणासाठी जनता कटिबद्ध राहील। जर सरकार काम करत नसेल तर अशा प्रकारचा संदेश आम्ही देऊ। किती तासांचा बंद आहे साधारण? बंद सकाळी जो सुरू होईल तो 2 वाजेपर्यंतच असेल। जीवनावश्यक वस्तूंना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे। मी समस्त नागरिकांना आवाहन करेल की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर उद्या निघावं। विशेषतः शैक्षणिक संस्थासुद्धा बंद ठेवाव्यात, व्यापारी संस्था बंद ठेवाव्यात आणि 2 वाजेनंतर आपण सुरू करू शकता अशा प्रकारची आमची संपूर्णपणे भूमिका आहे।